अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। बानू, भृगु ऋषींच्या ह्या आश्रमात येण्याचे एक विशेष प्रयोजन आहे। तुझी इच्छा होती म्हणून मी तुझ्या बरोबर इथे आलो आहे। पण या इथे प्रत्यक्ष भृगु ऋषी तुला ज्ञानाच्या काही गोष्टी सांगतील, त्या तू ध्यान देऊन श्रवण कर। जी बाणाई, श्री खंडेरायांनी मला आज्ञा केल्यानुसार मी आपणास उपनिषदातील अशी काही सूत्रे सांगणार आहे ज्यांच्या एकाग्र श्रवणाने आपण सत्याच्या अधिक समीप जाऊ शका। मी ऐकल जी। ऋषीवर, बानूला आता सत्याजवळ घेऊन जाण्याचे दायित्व तुमचे आहे। हे प्रभू, आपल्या कृपेने मी ते साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहे। येतो मी। बाणाई, आत्मा आत्मा म्हणजे जो सर्वत्र भरून राहिला आहे, शुद्ध तेजस्वी शरीर रहित, ज्याचा क्षय होऊ शकत नाही असा, म्हणजे ज्याचा कोणताही अंश अल्पशा प्रमाणातही नष्ट होऊ शकत नाही असा, अक्षय, ज्याला कोणतेही अवयव नाही, म्हणजे निरवयवी, अखंड, निष्कल, शुद्ध, ज्याला कोणत्याही पातकाचा कधीही थोडा सुद्धा स्पर्श होऊ शकत नाही असा, निर्मल, क्रांतिदर्शी, सर्वज्ञ, मनाला प्रेरणा देणारा, सर्वश्रेष्ठ, ज्याला कोणीही निर्माण करणारा नाही, ज्याच्या प्रत्येक गोष्टीला तो स्वतःच कारण आहे, सर्व गोष्टी सर्व घटनांची व्यवस्था जो यथायोग्य रीतीने लावतो, आणि ही लावलेली व्यवस्था आणि निर्माण केलेले नियम जसेच्या तसे राहतात, काळाचा त्याच्यावर कोणताही प्रभाव पडत नाही असा तो आत्मा। आणि बाणाई, म्हणून आपली त्या जगन्यंत्याकडे अशी प्रार्थना असायला हवी की हे प्रभू, आमच्या कानांनी आम्हाला तेच ऐकू दे जे कल्याणकारक आहे, मंगल आहे, श्रेष्ठ आहे, शुभ आहे। कानांनी ऐकावे म्हणण्यात सर्व प्रकारचे श्रवण तर येतेच, पण अर्वाचीन काळाचा विचार करता वाचनही येते,
ज्ञानप्राप्तीचे हे एक अंग झाले. ज्ञानप्राप्तीचा दुसरा मार्ग आहे दृष्टी. आणि या संदर्भात ऋषींची प्रार्थना अशी आहे की हे प्रभू, आमच्या दृष्टीने आम्हास भद्र ते, भद्र म्हणजे चांगले, चांगले तेच पाहू दे जे निर्मळ आहे, पवित्र आहे, सुंदर आहे, तेच आभास पाहू दे. जे जे अमंगल, कुरूप, अशुद्ध ते आमच्या दृष्टीस देखील पाडू नको. आमच्या उन्नतीस, आमच्या प्रगतीस अडथळा ठरेल असे काहीही आमच्या कानावर, आमच्या दृष्टीसमोर येऊ देऊ नको. अशुभ अमंगल सारे दूर जाऊ दे. मनुष्याच्या इच्छा, आकांक्षा, वासना या बहुतांशी ज्ञानपूर्वकच निर्माण होतात. कोणत्याही गोष्टीचा परिचय झाल्या वाचून त्या गोष्टीविषयीची अभिलाषा माणसाच्या मनात निर्माण होत नाही. आणि म्हणून इच्छा, वासना, आकांक्षा या शुद्ध राहण्यासाठी जे अहितकर ते दूरच राहिलेले चांगले. शुभम भवतु. आयुष्यमान भव. अहो, मला असं वाटतं आहे की आपण स्वतः नेवासेला जाऊन पाहायला हवं. देवी, आपण निष्कारण काळजी करता आहात. ज्या सेवकांना हे कार्य सोपवलं आहे त्यांना हे ठाऊक आहे की या कार्याची वाच्यता कुठेही करायची नाही. त्या खरंच तिथे असतील तर? परंतु त्या जर तिथे असल्या तर किमान त्या कुठे आहेत हे तरी आपल्याला कळेल, कारण ह्या क्षणी ते देखील आवश्यक आहे. हे सारं काहीसं अनपेक्षित आणि विचित्र वाटत नाही तुम्हाला? वाटतंय देवी, परंतु जोवर श्री म्हाळसादेवींचा शोध लागत नाही तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचणं अयोग्य आहे. हो, ते देखील खरंच आहे म्हणा. देवी, मी एका निराळ्याच गोष्टीचा विचार करतो आहे. कोणत्या? बाणाईला भृगु ऋषींच्या आश्रमात नेण्याचा श्री खंडेरायांचा हेतू काय आहे हे तर श्री म्हाळसादेवींना कळलं नसेल ना? म्हणजे श्री खंडेराय बानूला सहाय्य करतायत असा तर्क त्यांनी लावला असावा आणि म्हणून या सगळ्यापासून त्या दूर गेल्या असाव्यात. परंतु त्या असा तडकाफडकी निर्णय घेतील असं वाटतं तुम्हाला? नाही खरं तर. परंतु इतके दिवस त्यांच्या मनात काय चाललंय हे आपण जाणतोच. कदाचित त्या सगळ्याची अशा पद्धतीने परिणिती झाली असावी. असेलही, परंतु तरीही एक प्रश्न अनुत्तरितच राहतो आणि तो म्हणजे त्या असं कोणालाही न दिसता कक्षातून बाहेर कशा गेल्या? तुम्हाला नाही वाटत की श्री खंडेरायांनी आता लवकरात लवकर परत यायला हवं? होय देवी, श्री खंडेराय लवकर येतीलच आणि मग पुढे काय करायचं ह्याचा विचार देखील आपण करू. परंतु तुर्तास तरी आपण देवघरापाशी जाऊन येऊ. माते, असं का केलंस तू? कोणालाही न सांगता कुठे निघून गेलीस?
माते श्री गणेश, श्री हरी, श्री महालक्ष्मी, आपण कधी आलात? श्री गणेश, तुम्ही असे हतबल का होता आहात? सारं काही सुरळीत होणार आहे. मला मातेची आठवण येते आहे. श्री हरी, बोला श्री गणेश. तुमची आणि श्री खंडेरांची भेट झाली ना? हो, ते लवकरच जेजुरीच्या दिशेने प्रस्थान करतील. म्हणजे माता कुठे गेली आहे हे त्यांना देखील माहिती नाही का? नाही. खरं तर मला देखील असं वाटलं होतं की त्यांनी त्वरित गडावर यावं. मला तर त्यांनी जाऊच नये असं वाटलं होतं. जे काही घडून गेलं आहे त्यावर भाष्य करून काय उपयोग? आता काय करायचं आहे ह्याचा विचार करायला हवा. म्हाळसा गडावर नाहीत हे अजूनही कुणालाही कळलेलं नाही. मला ही साधी घटना वाटत नाही. ही खरोखरच साधी घटना नाहीच. श्री खंडेरांना देखील माहित नाही की श्री म्हाळसा देवी कुठे गेल्या आहेत. त्या अर्थी हे काय आहे हे कळेन असं झालंय. श्री हरी, श्री महालक्ष्मी, मी देखील याचाच विचार करत होतो आणि मला हे आता कळून चुकलं आहे की काय आहे आता. काय श्री गणेश? माते, ही माया आहे. माया? हो, आपल्या दृष्टीला देखील न दिसणारी अशी माया. तुम्ही? हो, मी तुमच्या साधनेत व्यत्यय तर नाही आणला. नाही, पण तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का? हो, मी विचारणा करणारच होते. कशाबद्दल? तुम्ही या ठिकाणी महर्षी भृगु ऋषींच्या आश्रमात आलात. इथे येण्यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार. खरंच तुम्ही मात्र फार प्रश्न विचारता. काय करणार, जोवर योग्य उत्तर मिळत नाही, शंकेचं समाधान होत नाही, तोपर्यंत प्रश्न विचारत राहावे. बर, जे काही तुम्हाला विचारायचे आहे ते मनमोकळेपणाने विचारा. तुम्ही इथे नक्की का आलात?
कारण महर्षी भृगु ऋषींच्या आश्रमात तुम्ही असे सहज येणार नाही, हो ना? होय, पण तुम्हाला असे का विचारायचे वाटले? कारण मी पाहते आहे महर्षी भृगु तुमच्या पत्नीला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतायत. ते महर्षी भृगु आहेत. सप्तर्षींसमान त्यांचे स्थान आहे. त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा मानस असणार असं जाणवलं मला. होय, माझे इथे येण्याचे प्रयोजन केवळ बानू बरोबर कुठेतरी जाणे असे नव्हे, तर भृगु ऋषींच्या आश्रमात येण्याने तिला साधना काय आहे हे कळावं. ह्या साधनेच्या दृष्टीने काही गोष्टी कळाव्यात, हा माझा हेतू आहे. म्हणजे तुमच्या पत्नीला सारं काही कळालं? सत्याच्या मार्गाने जाताना तिला सहाय्य व्हावे इतकंच. पण हा अन्याय आहे असे तुम्हाला वाटत नाही का? अन्याय? त्या दोघींना सत्याचे स्मरण झाले की तुम्ही अवतार समाप्ती करणार, आणि जिला सत्याचे स्मरण होईल तिच्यासोबत तुम्ही कैलासात जाणार. तुम्हाला फारच माहिती आहे. कानावर येत असतं सारं काही. असत्य बोलते आहे का मी? नाही, तुमची शंका बरोबर आहे. म्हणजे तुम्हालाही मान्य आहे की हा अन्याय आहे? खरं तर तुम्ही न्यायशास्त्राचे प्रणेते आहात. तुम्ही असा अन्याय का करता आहात हा प्रश्न मला पडला आहे. मी कोणावरही अन्याय केलेला नाही, आणि म्हाळसेवर तर नाहीच नाही. जसं बानूला सत्य काय आहे हे कळावं ह्यासाठी मी प्रयत्न करत आहे, तसंच म्हाळसेला देखील सत्य काय आहे हे कळण्यासाठी मी प्रयत्न केलेच आहेत. दोघींनाही सत्य काय आहे हे कळावं असं मला देखील वाटत आहे. पण कोणास ठाऊक तो क्षण केव्हा येईल. मला जायला हवं. येतो मी. बानू, तुझ्याकडे पाहून असं वाटतं की ज्या हेतूने मी तुला या भृगु ऋषींच्या आश्रमात घेऊन आलो आहे तो माझा हेतू साध्य होतो आहे. होय देवा, तेव्हा तुम्ही हायसा म्हणून माझ्यासारख्या रानात राहणाऱ्या साध्या बाईला आज हे समज ठाऊ होत आहे. तुमचा आशीर्वाद आहे बघा माझ्यावर. सत्य करण्याच्या मार्गाची ही तुझी एक नवी सुरुवात आहे हे ध्यानात घे. ते महाराज जे सांगत होते ते मी अगोदर कुठंतरी ऐकलं आहे असं मला वाटत होतं, पण कुठं ते ठावं नाही. आणि आता मी त्याचाच विचार करत होते बघा. हे आधी ऐकलं आहे असं का वाटलं तुला? म्हणजे असं एकदम नाही वाटलं बघा. जसं ते महाराज सांगत होते तसं मी माझं डोळं मिटलं, आणि जसं मी माझं डोळं मिटलं तसं. तसं काय बानू? तसं तेव्हा माझ्या डोळ्यामुळं कैलासच उभा राहिला.
कैलास, ही समधी जागा, तिथं बघावं तिथं समधीकडं असं पांढरं पांढरं होतं. कैलासातील हिम, हिमाच्छादित असा तो सारा प्रदेश. तुम्ही म्हणला ते हिमका काय तेच होतं बघा समधीकडं. म्या असं समधीकडं फिरत होते बघा. मला असं वाटत होतं का माझं लहानपण ततच गेलं आहे. तो तुझा पूर्वजन्म होता.